एक माणूस जो लाखो अडचणींचा सामना करून लंडनच्या रस्त्यांवर पुस्तकं घेऊन चालला. केवळ शिक्षणाच्या ओढीनं जनजगाला शिकवलं की शिक्षण हीच खरी क्रांती आहे. होय, तेच आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आज 100 वर्षांनंतर त्याच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मध्ये बाबासाहेबांच्या नावानं अध्यासन स्थापन होत आहे. तेही आपल्या मुख्यमंत्री देवाभाऊंच्या पुढाकारामुळे. ज्या विद्यापीठाच्या पायऱ्या बाबासाहेबांनी एकेकाळी ज्ञानाच्या ओढीनं चढल्या, त्याच पायऱ्यांशेजारी आता त्यांचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं जाणार. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला गेलो होतो त्यावेळेस त्यांना विनंती केली होती की या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे एक रिव्हियर्ड अशा प्रकारचे स्टुडंट, एक स्कॉलर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले आहेत आणि म्हणून आम्हाला या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं अध्यासन तयार करायचं आहे. आणि अशा प्रकारचं एक अध्यासन हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं आता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्येही त्या ठिकाणी सुरू होणार आहे. आपल्या भाजप महायुती सरकारनं हा अतिशय आनंददायी निर्णय घेतलाय. मंत्रिमंडळानंही यावर शिक्कामोर्तब केलंय. चौदार तळ्याच्या त्या पवित्र भूमीवर जिथे बाबासाहेबांनी समतेची पहिली ठिणगी पेटवली, त्याच ठिकाणी मुख्यमंत्री देवाभाऊंनी ही ऐतिहासिक घोषणा केली. हा फक्त एक निर्णय नाही, तर ही आहे बाबासाहेबांच्या स्वप्नाची पूर्तता. त्यांचं स्वप्न होतं आपल्या अनुसूचित जाती जमातीच्या लेकरांना जागतिक दर्जाचं शिक्षण मिळावं. या निर्णयामुळे अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. आणि सोबतच बाबासाहेबांचे विचार अधिक व्यापक पातळीवर पोहोचून नव्या पिढीला प्रेरणा देत राहतील. जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र.